बंद घराचे दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 48 घरं फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकले असून त्याच्याकडून 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. शिवाजी संते असं या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा येथील राहणारा आहे. त्याने मुंब्रा भागात 48 घरफोड्या केल्यात, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यात यापूर्वी 4 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मागील 2 वर्षात दिवापूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम खिडकीचे ग्रिल उचकटून तसंच मुख्य दरवाजाची कडी कोयंडा उचकटून मागील 2 वर्षांपासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते. परंतु या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता. या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी गुन्हे शाखेस सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचं पथक त्या आरोपीच्या शोधात होते. त्यातच 8 फेब्रुवारी रोजी दिवापूर्व मुंब्रा येथे बंद घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा आणि टाळे तोडून घरफोडी झाली होती. या दाखल गुन्ह्यामध्ये तपासात घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एक संशयित त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस हवालदार संदीप महाडिक आणि त्यांच्या पथकाला निदर्शनास आलं. या संशयिताला 2 मार्च रोजी टिटवाळ्यातून अटक करण्यात आली असून त्याने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 2 वर्षांपासून एकूण 48 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील चोरलेल्या 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी घटनास्थळावर येताना आणि गुन्हा करून परतताना प्रवासासाठी विविध साधनांचा वापर करीत होता. आपलं अस्तित्व लपवण्यासाठी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात येणार नाही यासाठी उलट्या दिशेनं प्रवास करायचा असंही त्याने पोलिसांना सांगितलं. गेल्या 2 वर्षापासून हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत. नागरिकांना काय आवाहन करायचं? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यात या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहो यासाठी ठाणे जिल्हा परिषदेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 2022 मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या 27 शाळांमध्ये CCTV बसवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे 4 वर्ष उलटून गेल्यानंतर 1328 शाळांपैकी अवघ्या 524 शाळांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर उर्वरित 804 शाळांमध्ये CCTV कधी बसवणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा या रस्त्याच्या कडेला आहेत. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत असताना अपघाताची शक्यता आहे. तसंच अनेक शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाहीत. तसंच अनेक शाळांच्या आवारातून बालकं चोरीला जाण्याच्या घटना देखील घडत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्याचबरोबर शाळांच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रत्येक शाळांमध्ये CCTV कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत वाढ होईल. या उद्देशानं तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी 2022 साली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये CCTV बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यावेळी 27 शाळांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यानंतर CCTV यंत्रणा बसवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यानं कामाला ब्रेक लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर सुमारे 4 वर्षांनंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण 542 शाळांमध्ये CCTV बसवण्याचं कामकाज सुरू करण्यात आलंय. दरम्यान जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तरी स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि विषय समिती यांच्या सदस्य निवड प्रक्रियेस अद्याप मुहूर्त मिळाला नसल्यानं सदस्य निवड प्रक्रिया लांबत चालली आहे. येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समितीचे विषय पटलावर घ्या असे आदेश आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईचे गणित अद्यापही न बदलल्यामुळे ही निवड लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष महासभेतच थेट सादर केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. 5 मार्च रोजी ही विशेष महासभा घेतली जाणार होती, परंतु अवघ्या एका दिवसात महापालिकेनं घुमजाव केलं आणि सदस्य निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता देखील त्याची तारीख अद्यापही निश्चित होऊ शकली नाही. येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत सदस्य निवडीचे विषय मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु त्या महासभेत सदस्य निवडीचे विषय घेण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तसंच पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतलेल्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलं, परंतु त्याचं अवसान गळालंय. सदस्य निवड आता केव्हा होणार हे या इच्छुकांना माहीत नसल्यानं ते देखील आता आशेवर बसलेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. माझा परिसर मी स्वच्छ ठेवून ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करणार अशी शपथ घेऊन या ज्ञानेश्वर चौक येथून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत स्थानिक नगरसेवक अनिल भोर, नगरसेविका निर्मला कणसे, वर्षा शेलार, शहाजी खुसपे, उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेदरम्यान ज्ञानेश्वर नगर चौक ते मराठा सर्कल, ज्ञानेश्वर नगर ते नितीन सिग्नल, नितीन ते कोरम मॉल, नितीन ते पप्पू ढाबा, देव अशोका ते आरोग्य केंद्र, सिद्धिविनायक चौक ते आनंद साळवी, समतानगर आणि वैतीवाडी 2 आतील परिसर तसंच दर्यासागर हॉटेलपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
तसंच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते आतील परिसर, पप्पू ढाबा ते पाईपलाईन, हाजुरी शौचालयापर्यंत, भुयारी मार्ग आणि नितीन सर्कल, तसंच ज्ञानेश्वर नगर सर्कल ते नाना नानी पार्क रोड नंबर 23 लगत या भागांमध्ये देखील स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत कचरा उचलणं, रस्ते स्वच्छ करणं, गटारे आणि नाले साफ करणं तसंच कचरा हटवण्याची कारवाई करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका दैनंदिन साफसफाई करत असतेच. याचबरोबर नागरिकांनी देखील महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी केलं आहे. Walked by, masti करेंगे सारे मिलके सूरज walked by, मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचेंगे मस्ती में सूरज वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्यानं पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आलं नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावते. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावते. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आले नसल्यानं नागरिक संतप्त झाले. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली. अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्यानं भरून पोर्चमध्येच आंघोळ केली. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसं तैनात केली ते पक्षपात करत असल्याचं सांगितलं. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्यानं नाईलाजानं इथं येऊन आंघोळ करावी लागली. त्यामुळे जर पाणी संकट दूर न केल्यास यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशाराच पवार यांनी दिलाय. नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येते. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे. जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला उद्या बघू, अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय, असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने ह्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची.